नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की संघर्षाची गाथा या विषयावर बोलणार आहोत की संघर्ष केल्याशिवाय कुठलंही यश आपल्याला लवकर मिळत नाही। तरी आज आपण एक अशा तरुणाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे। एक म्हणतात अशक्य असं काहीच नाही जे आपण करू शकत नाही, हे लक्षात घ्या। पण आपण ते करायला तयारीच दाखवत नाही तर होणारच कसं? म्हणजे केल्याने होत रे, पहिलं केलेची पाहिजे। म्हणजे आपण जर तयारीच दाखवली नसेल तर आपण ते होणारच कसं? त्यामुळे सर्वप्रथम आपली तयारी, आपला निर्णय, आपला ठाम निश्चय आणि त्याच्यावर सातत्य ठेवून केलेली मेहनत, असं जर आपण नेहमीप्रमाणे करत राहिलो तर 100% आपलं यश आहे। तसंच आपल्या महाराष्ट्रातील गरीब घरातील शहापूर या जिल्ह्यातील आपला एक तरुण क्रिकेटर म्हणून नावलौकिक झालेला आहे। त्याचं नाव आहे ओमकार तारमले। गरीब घराण्यातून तो खेळाडू वृत्तीची, क्रिकेट खेळायची सवय, आवड झालेली, निर्माण झालेल्या त्या निर्माणमध्ये त्यांनी ती सातत्य ठेवत टुर्नामेंट खेळत राहिला आणि टुर्नामेंट खेळता खेळता पुढे हळूहळू त्याचा संघर्ष चालू राहिला। पण त्या संघर्षामध्ये त्याला खूप मेहनत घ्यायला लागली, जिद्दी चिकाटी ठेवायला लागली, आर्थिक परिस्थितीचं तोंड द्यावं लागलं। आणि त्या आर्थिक परिस्थितीला तोंड देताना त्याच्या वडिलांनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासावर त्यांनी बचत गटातून काढून दिलेली 3 लाखाची रक्कम ती घेऊन, ती त्याला देऊन, पुढे तू जा, मी तुझ्या पाठीशी आहे, असा हा तो विश्वास दाखवला होता। आणि तो विश्वासाचा तडा न जाऊ देता ओमकारने मेहनत करून ते यश संपादन केलेलं आहे। आणि आता तो हैदराबाद सनराइज IPL टीम मध्ये त्याची नियुक्ती झालेली आहे। 30 लाखाची त्याला बोली लागलेली आहे। तरी ही एक अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे तुम्हाला सांगतोय की तुम्ही जर सातत्य ठेवलात तर कुठलाही ध्येय, कुठलाही स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता। त्यामुळे ते उदाहरण तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे। त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तर सातत्य ठेवा, जे काही करणार त्याच्यावर जबाबदारीने आणि इमानदारीने आणि लक्षपूर्वक कुठलीही गोष्ट करत राहा। यश तुमच्या पदरातच आहे, हे 100%।